आता हा MSCIT चा कोर्स करणार आहे. पहिल्यांदा मी माझ्याकडे तिथं पुढे नदी आहे, पाणी आहे, नदी धरण आहे. धरण आहे. समजलं काय MSCIT करतोय. हे गवत आहे, ज्याला जुला पातळ होत असतील त्यांनी हे गवत खायचं. एकदम पौष्टिक आहे. मायाचा मासा आलाय. कुठं आहे? हा बघा काय स्वच्छ आहे बघा. आता साबण आंघोळ करून आलाय. क्रिस्टल क्लिअर मायाचा मासा. मी डॉक्टर देव माणूस आहे. तो कंपाऊंडर हा आम्हाला हा वडबाय. बाहुबली आमचे डॉक्टर तापलेली. डॉक्टर बनला बाहुबली. तर आज माशांना हे बघा सामान पण आणलेलं आहे. सामान बघा मासे वगैरे सामान आणलेलं आहे. आणि आम्ही जाणार आहोत तिकडे धरणावर. तर हे आमचे रोहित चव्हाण, हा करुणेश, हा तनिष. स्टार्ट झाले काय? आणि ह्या ट्रॅक्टर आता घेऊन जायचंय तिकडे घरी आणि मग आपल्याला तिकडे जायचंय. तर असे चोरी करायची कामं तुम्ही पण शिकून घ्या. ट्रॅक्टर चोरी करायची नसेल बघा. हा तर नसेल जमत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिकून घ्या. हा तर आपलं चालू करायचं अनसक्सेसफुल झालाय. वोड तर आम्ही इथं पोचलोय. वरती धरणं पाहू शकता. तिकडनं खालून आलेलं आहे आणि अजून परत इकडे एवढा रस्ता जायचा आहे. प्लस जामदम लागलाय. इकडून जायचं ते बघा. पाणी नाही कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. थोड्या दिवसांत पाऊस आला की येईल पाणी. पाणी खूप खाली गेलंय. हे बघा हे सगळं काम चालू होतं तेव्हा. पाणी खाली नाही, पाणी गेलंय. आणि इकडे हे काम चालू होतं. तर तेव्हा ते बघू शकता. हा तो आहे जकीन काढा. तिकडे आम्ही लवकरच जाऊ. चढणीचे मासे किंवा खेकडे पकडायला किंवा अलबी आणायला. तर त्याचा पण ब्लॉग तुम्हाला 1-2 महिन्यात बघायला भेटेल नवीन. 1-2 महिना नाही, 15 दिवसात. 1-2 महिने लागते. अलबीला 1-2 महिने लागते. हा मग लागतं भाई. हे सांगतोय ना आपला लीडर सांगतोय ना. हे करतोय 1-2 महिने लागतील ना. तर मित्रांनो ते बघू शकता. तिकडनं आम्ही त्या 30 ते 35 फुटावरनं आम्ही खालती उतरलोय. आता पोचलोय आम्ही खाली. इथे भीती बघता एकच इथं मगरींची भीती आहे. बाकी कसली भीती नाही. कारण आपल्यासोबत रोहित चव्हाण आहेत. आणि हे बघू शकता. हे आमची धरणाच्या एकदा आम्ही तळाला आलेल्या खाली. हा दलदल असेल. एकच आहे मासा पण चालतोय. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. पण आम्ही हारच होते आमची सारखी. माशी शोधतोय. एक पिछलांडी आली झाडभरची. म्हणजे आमच्या मित्रांना कॉन्फिडन्स किती आहे बघा. एकच पिशवी आणली त्यांनी. पहिले माशी की पहिली किरण बसलाय घरी कारण की तो शास्त्री बुवा आहे. माझ्या टक्कलवर जाऊ नका. भले किती पण टाकला असेल तरी त्याच्यात किती पावर आहे तुम्हाला लवकरच दाखवी. बघा
जागा नाही. हा आता आपल्याला पाक टाकून दाखवणार आहे. बघा असा परफेक्ट पाक टाकायचा. मग मासा नाही. असं माहिती तर अरे हा खूप आहे. मला आलंय. नाही ना. संपला संपला संपला. तर हे बघू शकता, हे मळ्याचे मासे आहेत. हा द्या. काय द्या? खडक्या. हा ये, ये ये. बघा. हे तर अरे माझ्याकडे पिशवी मी काय अरे तू इकडे काय पिशवी तुझ्याकडे आहे. जाऊया माशी बघ. तर मित्रांनो मळ्याचे मासे आलेत. हे आता पाऊस पडल्यामुळे ते वरती वरती येतात चंडीचे मासे अंडी द्यायला. माशी दाखव ना. अरे हा हे बघा. चढायला पण लागला. हा बघा कशा उड्या मारतोय. लक्ष ठेवायचं. तरी हे घे. काय जावड्यात यायचं का राहण्याचं का कारण भेटला मोबाईल पकडला नाही ना. हे पाय देशील. कोणा पाय देशील. हा बघ मासा इथे कुठं? आहे. पाय तो कुठं? त्या पायाच्या पाठी गेलाय. तो बघ. ओके सो आपला दुसरा पाक एकदम सक्सेसफुली गेलाय आणि मासे आलेत. बोलता नाही तर नाही बोलावं माणसाने. पण प्रयत्न मॅन परफेक्ट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट ओ असतो. येस ब्रो. हा आमचा टाकल्या. हा आपला गेला दुसरा पाक एकदम परफेक्टली. व्हिडिओ पॉज करतो 4. तर हा बघा तो आता रोहितदा गेलाय तिकडे. दाखव बॉडी 2-4 पोरी फिदा झाल्या. आमच्या वाडीत जो शाप लागलाय कोणाचे लग्न नाही होत. हा बघा हाय आम्ही सगळे ना हा सोडून आम्ही सगळे सिंगल हा. कोणाला इंटरेस्ट असेल तर कोणा इंटरेस्ट आहे का असं का? बॉक्स नुसतं केस. मित्रांनो एकदम परफेक्ट पाक गेलाय आपला. नाही मेरा वाकडा बेटा. वाकडा गेला टाकले. भावा टाकलं का बोलतोस तू? हा टाकल्या ती भाजीला. मित्रांनो इकडे कॉन्ट्रोवर्सी चालली. हा टाकल्या का बोलतोय. बहुत टाकला असला तरी माझ्याकडे आयटम आहे. तुमच्याकडे आहे काय? कमेंट करून सांगा. या दोघांकडे तर नाही. आयुष्यभर रणकी राहणार आहे ते. ह्या पागात पण काय भेटतंय का बघू. एकदम सगळं क्लिअर आलंय. फक्त मातीच नाही क्लिअर. काहीतरी हालचाल दिसते. पण ती काठी आहे. तो हे निवडेपर्यंत आपण ते बघू. तो दरवाजा आहे धरणाचा. इकडे पाठचा व्ह्यू. आणि तो हे आणि हा आमचा नाथखोळा पाठचा व्ह्यू. नाथकोळा डेरणपोळा. हा कमॉन टू विजिट हबीबी कम टू डेरवन चावनवाडी. 2 मिनिटासाठी कोरनेश घाग डॉक्टर कोरनेश घाग यांचा आपण इंट्रो घेऊया. तर आम्ही असं ऐकलंय की तुमची MBBS आता हल्लीच पूर्ण झालंय. हो MBBS पण झालंय. आता हा MSCIT कोर्स करणार. तर असं झालंय की हा क्लिनिक उघडणार आहे. हा MBBS चा आमच्या भावाचा फुल फॉर्म सांगणार आहे. बोल. MBBS केल्याची मतलब. हा केल्याशी मतलब आहे ह्याच्याशी मतलब नसतो. राहत बघूया कंपाऊंडरचं काम करणार आहे. हे गवत आहे. ज्याला जुलाब पातळ होत असतील त्यांनी हे गवत खायचं. एकदम पौष्टिक आहे. तुम्ही उकडून खाऊ शकता, चहा सोबत घेऊ शकता, भातासोबत खाऊ शकता. पालेभाजी मीठ टाका, तिखट टाका, एकदम पद्धतशीर भाजी. तुम्ही कतली आलबी बघितला असाल ते बघा त्याची मुळं इथं आहेत. दाखवतो. हा बघा हा आपला गेला 4था पाक किंवा 5वा. आता तो रागात आला म्हणून कसा मग पाक टाकतोय समजून घ्यायचं. गलती इंसान से होती है पर ये जानवर है.
तर हे बघा इथे असा हा चिखल आहे, पाय रुपतायत आतमध्ये. अरे पाय रुपतायत ना. पानं आहे तिथं पुढे नदी आहे, पाणी आहे. नदी धरण आहे. धरण आहे. समजलं काय MSIT करतोय. नाही मी नाही करत आहे. पोलीस काय तुझी लायकीच नाही. तू काय डाटा घेतलेला एवढा हॉर्टिकल्चर करून येड्या MBBS केला ना असं काय? जाऊया जो झाडांचा डॉक्टर आहे. MBBS अर्थ वस्तू अर्थ नाही काय फुलफॉर्म सांग. कळलं म्हणून तुला 7वीत 35% पडले. नाही पडले, याला 55 पडले. कॅमेराची लायकीच ए नाही. लायकी नसेल माणसं. मित्रांनो पाक तिथं गेलाय, 2-3दा पडलाय पण इकडे काय परत नाही आलाय. कारण की माशीच नाही गावत आपल्याला. अय्यो चल चल. प्रयत्नांना यश लवकरच मिळेल. कारण पण यश यश बिअर शॉपीत गेलाय. बेजॉबी ना त्याला जॉब लागला येड्या. लोक यशाच्या मागे पळतात. यश आपला मित्र आहे, हो. काही टेन्शन घेऊ नका. यश आमच्या पाठीमागे पळतो. हा कारण की ए, आम्ही भरतो. हा बघा एक मायाचा मासा आलाय. कुठं आहे हा बघा काय स्वच्छ आहे बघा. आता साबण आंघोळ करून आलाय. क्रिस्टल क्लिअर मायाचा मासा. हे आमचे MBBS वाले डॉक्टर उचलताना तो घरात जाऊन टेस्टिंग. आम्ही MBBS लावणार नाही तर मॅशे उघडा उचलायला ठेवलेले. समजलं त्या लायकी तर आता आपण इथं काय आपल्याला काय भेटत तर नाही आहे, तर आपण तिकडे जाऊया. तिकडं थोडा भेटायचे चान्सेस खूप असतात. सो आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट तिकडं भेटतो. ते बघा तिकडं. मग तू कांदा घे. मला नाही. तर आपले डॉक्टर आता काहीतरी सांगतायत. तर तर तुम्हाला ही जागा दिसत एक असेल. कंपाऊंडर बाजूला. ही जागा त्या जागेत डुक्कर लावतात रात्रीचे. कारण की गरमी जाम आहे. टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस. सेल्सिअस असू दे. जर चुकी झाली माफ करा, कारण की माझ्या भावाला 55 पडले. मानावर घेऊ नका. तो बघा आपण तिकडं मासे पकडायला जाऊ. ह्या विषयावर आपण नाही बोलायचं. कारण की आपली लायकीच नाही. खरं आहे ते. तुझी माहिती आहे जाम आहे. हे घोरपड घोरपड 65 पडले. घोरपड. अरे भोसडीच्या घोरपड. ते बघा आपण पोचलेला आता इथे. आता आपण ही छोट्या समाजातलं डबकं बनलंय ह्या धरणाच्यातून इकडे. तर आता आपण तिकडे कांडळ टाकणार आहोत आणि इकडे पाग मारणार आहोत. सो तयारी चालली त्याची. तुम्हाला डायरेक्ट कांडळ टाकताना भेटू. याच्यातून मच्छर येत नाहीत आज. तर बघा आता हा तनिष आपला तिकडे चाललाय आणि हा रोहितदा तिकडे चाललाय. तर हा आता असा तिकडून असा तिकडे जाणार आणि हा तिकडून तिकडे जाणार. मग तिकडे ते मध्ये हे टाकणार काय टाकणार? कांडळ. तर आपण जरा डॉक्टरांशी भेटून घेऊ. डॉक्टर तुमचं काय मत आहे, हे असं पाणी घाण करतात लोक त्याच्याबद्दल? लायकी नाही रे यांची. तर सावकाश जाऊन द्या. तू थांब तिथंच. हे असे म्हणून हे- अनपढ लोकांना आणलंच ना असं होतं. हे बघ तुला माहिती आहे आपलं दर टायमिंगचं असतं. हा. कर ना काम कर ना. तर तो बघा भावा काय नाही त्याच्यात, जा पुढं. बिलत वाग. ते बघ तिथं गांड. मित्रांनो एक मिनिट हा थांबा. तर हे बघा ते पोचले जातात तिथं आणि तो तिकडे गेलाय, हा इकडं आलाय. हां त्या गावतात मित्रांनो कधी काही होऊ शकतं. कारण की तर- इकडे मगरींचा सहवास जास्त आहे. हां पण तुम्ही लांब राहिलात तरच खूप असं असतं. आपण आपले डॉक्टर सांगतायत तर डॉक्टरचं ऐकणंही चांगलं असतं. तर आता बघू किती चांगलं ठरतंय ते. म्हणजे अशा पाण्यापासून लांब लांब राहत जा. बहुत हां असं तुम्ही कधी ट्राय करू नका घरात तुमच्या किंवा कुठे आजूबाजूला. कारण की घरात धरण येऊच शकत नाही. हां कारण आजचा विषय कसा आहे बघा, हा मध्ये झाड आलाय. झाडाची पण चुकी नाही, प्रकृतीचा खेळ आहे. पण प्रकृती यांच्यावरच ठेवून गेले. आता तर- आम्ही काय बोलू शकत नाही. प्रकृतीचा अरे पाऊस येतोय वाटतं. नाही हो. आला फोन वॉटरप्रूफ आहे ना तुझा? सत्य. नाही का?
मी तर बोलतो तू पाण्यात उडी मार. मित्रांनो आता हे आता तुम्हाला अडकवून झाल्याच्या नंतर भेटू. तर हे बघा, हे आहे मगरीचं बीळ. आमच्या इथं खूप मगरी आहेत. मोठं आहे आतमध्ये. तर हे आहे फिमेल मगरीचं बीळ. हे याच्यात तिची पिल्लं वगैरे घालते, अंडी घालते. तर तेच आहे. तर आता आपण जातोय तिकडे पाक टाकायला, कारण हे बघा कांडाळ टाकलेली आहे. आता पुढे जाऊन पाक टाकायचं आहे. हे बघा ती दोघं तिकडे आहेत आणि आम्ही दोघं इकडे आहोत. तर माझ्या हातात ती माशांची पिशवी आहे, त्याच्या हातात पाक आहे. तर 2 मिनिटं थांबा, आम्ही जागेवर पोचून तुम्हाला पुढचं दाखवतो. तर हा बघा हा चाललाय पाक टाकायला. तर जरा इथं थोडं डेंजरस आहे ते बघा. तर पाक पडलाय बरोबर. मित्रांनो माशाच्या ऐवजी बेडूक आलाय. तो आता कसा काढायचा तर बघायला पाहिजे. गेला. मित्रांनो तो बेडूक काही जायला मागत नाही. चाललंय बघूया. हे आपले डॉक्टर आलेत. डॉक्टर मासे दाखवा, मोजून दाखवा किती आहेत. मोजायला टाइम नाही, भरपूर मासे आहेत. तो मासा दे. हे बघा मोठा एक होता. तर ह्याला आपण जीवनदान देऊया. मरणदान. तेच तो सेन्सिटिव्ह कॉन्टेंट. ह्या साईडचा 4था किंवा 5वा पाक टाकला नाही. दादा ह्याच्यामध्ये वेळ किती येतात. तो एक आमचा टीमचा पार्टनर तिकडं बसलाय. हात दाखव. हा शाबाश. नवीन नवीन ब्लॉगिंग करतोय ना, ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. आता चुकून कॅमेरा बॅक झालाय. तो बघा तो तिकडे पोचा खांचवतोय. भावा काही टिप्स अँड ट्रिक्स पोचा खांचवण्यासाठी. बोचा आहे कधी पण 4 बोटांनी खांजवा. 5वा घातला तर कवटे उठतात. आणि यांनी इकडे आय घातला नाही तर आपले डॉक्टर असे कसे काय. डॉक्टर ट्रीटमेंट आहेत. भावा घरातले पण बघणारच लोक. बघू दे ना, त्यांना पण माहिती आहे आपली लायकी काय. ते लहानापासून माहिती. तर तो बघा अजून बोचा खांचवतोय. तो आता किलोवर तरी बोचा खांजवून रवा पाडणार आहे, त्याचा उपमा करून खाणार आहे. तर आता आपण हे झालं की कांडाळ काढणार आहोत. तुम्ही खूप एक्साइटेड असाल. ते बघा मासे हलतायत, तुम्हाला दिसणार नाहीत कारण हा माझा DSLR आहे ना, तो सध्या मी पूर्ण फुल पोटेन्शियलवर यूज नाही करत आहे म्हणून. काय रे काय
बोचडीच्या घड्या काढून ठेव मग. तर काय झालं माहिती आहे का, त्याच्या हातात जो घडा आहे ना, कुठला आहे रे? रोलेक्स. हा तोच रोलेक्सचाच आहे ना, हा रोलेक्सचाच. तर तो त्याच्या कागद अडकला म्हणून तो वाकडा गेला. नाहीतर आपला तो सगळ्यात मास्टर आहे तो. बघा तो तिकडे अजून पण बोचा खांजवतोय. बोचा खांजवण्यापासून फुरसत नाही त्याला. डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे, बोचा खांजवल्याने काय साईड इफेक्ट्स आहेत बोचा खांजवण्याचे? साईड इफेक्ट काय ना, बोच्याला राहत भेटते आणखीन आणि काय सांगा खायला उपमा भेटतो. असल्या तुम्हाला पाहिजे तर लोकांना? शिरा पण करू शकता त्याचा. मित्रांनो बघा आपले मासे आलेले आहेत. आपण परत येऊया या साईडला. आणि आपले डॉक्टर आलेत. तो पाहू शकता ते मळीचा हे होतात मळीचा मासा. आणखीन आहेत ती तो खालती डॉक्टरांची नजर पण चांगली आहे. तर कधी कधी थोडे हे करतात. हा बघा अजून एक मासा टाकलाच वाटतं तिकडं. तो काय हां तो बघ खालती पडला. नाही तो पण त्याच्यालाच आहे. तो काय खालती पडला भोसडीच्या. अरे आता पडला. तो पडला ना. डॉक्टर सोबत मी ज्ञानी आहे सर. हा बघ मासा चिंगूळ आहे. चालतो. फ्रॉन्स ब्रो फ्रॉन्स. उचल उचल. माझी गाण फाटते रे. अरे ते नाही. लावडे तिला पण काटे असतात. ह्याला उचल ना. अरे ह्याला काय नाही. अरे ही बघ. तेरे लिए मंदिर में जावी. त्याच्याकडे आहे ना, कशाला मंदिरात जाते, आम्हाला जायची गरज आहे. मग तिला घेऊन जा. यो ब्रो. तर आता पाहू शकता. अरे थांब. कांदा काढणार आहोत. आता आम्ही कांडाळ काढणार आहोत. आणि हे नाही म्हटलं तरी जवळजवळ 1 किलोचे मासे भेटलेत आम्हाला. हो त्याच्यात एक सुतेरी पण आहे. पण एक सुतेरी सुतेरी खालती आहे. ती तुम्हाला दिसत नसेल. हाय पण हाय. सुतेरी मीन्स तुम्हाला कसं समजा एक सापासारखा प्रकार असतो, पण तो तुम्ही वाम वाम. आमच्याकडे वाम बोलतात, काही ठिकाणी सुतेरी बोलतात. सॉरी आमच्याकडे सुतेरी बोलतात. काही पण आम्ही सुतेरी सजेस्ट करू तुम्हाला, कारण खायला पण ती खूप टेस्टी असते. बरं हे बघा, हे ह्याला बोलतात शिंपळ्या. शिंपळ्या. तुमच्या इथं शेल्स बोलत असतील. तिकडं जरा तू त्या दगडावर जा. 1 सेकंड गाईस. आता आपण आपली काय तेरे लिए मंदिर में जाऊं. मित्रांनो तो बघा, तोच व्यक्ती आहे जो मगाशी बोचा खांजत होता. बोचा कांजून रवा पाडत होता उपम्यासाठी. तो बघा तो रव्याची इडली पण बनते, खूप छान लागते. रोहित चव्हाण आता तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स देतील, करून दाखवतील. खायला त्यालाच घालणार आहे. अशा प्रकारे कांदा आपली तू असं तिकडून ये. सक्सेसफुली आली. तर आता आपण जायचं आहे तिकडे जाऊन मग आपण ते तिकडे लावायची आहे. कोणला कांडाळ. आपण पाक टाकू. नाही थांब, एक मासा तर घे. कांडाळी कोण पिशवीत टाक. मित्रांनो हे बघा, थांबनेल. हे टाकतोय पिशवीमध्ये. हे जोरात आला पाऊस. जरा आपण शांत बसलो होतो, पाऊस गेलाय आता. तर आता बघा, तर ही ट्रिक आहे, तुम्ही कांडाळ मध्ये टाका आणि बाजून दगड्या मारा. म्हणजे मासे आहेत ते घाबरून कांडाळीत जातात. आणि लगेच काढा, म्हणजे तुम्हाला लगेच भेटतील. मासे आलेत. ही थांब. लवकर. मित्रांनो मला मोठा असा मासा. तर
अभोग बावरे. मित्रांनो हा बघू शकता, हा आलाय बिग कॅटफिश. पिशवी दे. कुठं आहे? हा काय खाली उतर. दमचाटी झाली माझी भेंचोद. त्यातलं पहिले झाली माहिती. दगड्या मारलेल्या म्हणून ते दिसलं. एवढ्या पाक कुठं आहे? बघा ते ना याला लास्टला काढ. थांबा तुम्हाला सगळं काढून झाल्यावर इकडे तो पकड. सगळं काढून झाल्यावर दाखवतो आम्ही. ना गाठा बुडवून काय. मित्रांनो हा बघा, ह्याला बोलतात पात आमच्या इकडे. तर तो खूप हे असतो आणि त्याला विष असतो. काटे असतात. तर तुम्ही एक दोन सेकंड. मोठे काटे. तर मित्रांनो डॉक्टर सध्या काल रात्री झोपलेले, नाईट ड्युटी करून आले म्हणून भलते शब्द वापरतायत. मी डॉक्टर देव माणूस आहे. तो कंपाऊंडर आम्हाला हा वाढवा आहे. पोलीसने पॉज केली त्याची व्हिडिओ. नाही. त्याच्या आधी आपण पोचू जागा. पाय आपला गेलाय तिकडे मित्रांनो. असे प्रत्येक पाकीट एक मासा जरी यायला ना, मोठा तरी बस झाला ना. आता जरा वाचला मासा भेटला, मोठा भेटला ना. अजून जरा रे टाइम थोड्या नंतर ना मागं निशाण आले होते ना, तिथे टाकला होता. एवढा मासा होता एवढा. पण व्हेंचर ती बारकी बाग घेऊन आली होती ती व्हाईट वाली. आणि विषय काय झाला, येड आहे की लगेच घेतली. अशी थांबत आणली नाही. घेतल्यावर गेला. डॉक्टर काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? असा विषय माहिती आता हरवलं म्हणते ना, म्हणणं चुकीचं आहे. चिखलात जेवढा काय मासा असेल ना तुझ्या अडकते. खाली चिखलात मासा आहे. ते अंडरग्राउंड डीप. तू काय आहे चिकल विकल साचलं काय? जल्लोष आहे. मगरीच्या स्किन चमडी आहे. असं पण शकते. काय मग स्किन चढते आहे सावळ्या ना. स्किन नाही होत. डॉक्टर तुम्ही काय म्हणाल, मगर कातडी सोडते की नाही? ते मगरीवर आहे. मगरी जर माझ्यासारखी केसांना कंटाळली असेल तर कापू शकते. कंपाऊंडर तुम्हाला वाटतं का त्या केसांचे 120 रुपये द्यायला? वाघ आलाय. भावान कॅमेरा सगळं सगळ्याच्या एवढे लावून टाकला नाही. वाघ आलाय, फक्त मासेच नाही आले. कुठं आहे? जागा मध्येच तिथे सगळा चिखल आणि मासा एकच वाटतं. काय तर हे बघा, हे असे दगडी मारून आपण 4 वेळा जातात. मासे घाबरतात आणि मध्ये इकडे तिकडे पळतात, मग त्या कांडळीत जाऊन अडकतात. बाहुबली आमचे डॉक्टर तापले. डॉक्टर बनला बाहुबली. तो फायनली पहिल्यांदा मी माझ्याकडे डायरेक्ट खर्चा. अरे तुम्ही उडी मारला ना, बघायला पाहिजे होता. डायरेक्ट खडशा. भेटलेला आहे. हा माझा उडी मारून जा. समजा माझी बारीक बारीक काढ आहे. तो यातली 4-5 मासे तरी असतील अजून. खायला आणायला पाहिजे होतं. आता समजलं आपल्या लावडे जेवढा फोट टाकशील ना तेवढा तेवढं गेली पण ते मस्त तिकडे. डायरेक्ट दगडा. दोन पाहिजे होते याच्यात. हा काय करायचा? पाळय काय नाही, घर जायपर्यंत जगल काय? मित्रांनो हा बघू शकता, जवळजवळ ही 1 किलो, जवळ 1 किलोचा मासा आहे हा. आता डॉक्टर तुम्ही हाताचा अंदाज लावून दाखवा. एवढा मासा आहे.
नशीब रे लावडे माझा काय हल्ला जो ए तो फ्लेमिंगो बघा तर मित्रांनो आपले मासे पकडून झालेत. तर हे बघा आपण सगळं आलेलं आहे, सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता घरी जातो. तर हे बघू शकता. एक मिनिट हा. काढून दाखवतो मी, टेन्शन नको घेऊ. तर भाव आपला सगळ्यात मोठी कमाई दाखवतोय. ही बघा खडशा जहाज जवळजवळ 1 किलोचा आहे. आणि बाकीचे मासे पण दाखव. पिशवी दाखव रे. तर बाकीचे छोटे छोटे जास्त हे नाहीत. झालं आता सगळं झालंय आपलं. तर आता आपण इथेच ब्लॉगचा एंड करतो. आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. चला बाय. काहीतरी घेऊन येऊ. टाटा.